महाराष्ट्रातल्या किती लोकांना वाटत होतं की हे आंदोलन अशा पद्धतीने उभं राहील मला माहित नाही, पण मी 4 तारखेला निर्णय केला होता की या महाराष्ट्राच्या सामाजिक लढ्यांमध्ये धनगर जमातीचा कित्येक वर्षांपासूनचा एक संघर्ष आहे घटनादत्त आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी, आणि तो जो स्वर्गीय डी.के. कोकरे साहेबांनी सुरू केला होता बारामतीतून, त्याचा शेवट मी जालन्यातून करल असा एक प्रण मनाशी घेतला होता, आणि आता मला खात्री आहे की ते पूर्ण होईल 100%. सर्वप्रथम ज्या ज्या महामानवांनी महापुरुषांनी तुमच्या आमच्यासाठी आपलं बलिदान दिलं, आयुष्य झिजवलं, त्या तमाम समतावादी बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. या मुक्ती संग्रामाच्या लढ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी आपलं बलिदान दिलं आणि या मराठवाड्याला निजामाच्या जुलमी राजवटीतून आझाद करून स्वतंत्र भारतामध्ये याचा समावेश झाला, त्या तमाम ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांना वंदन करतो. आपल्या सर्वांना या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि परत एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, आपल्या सर्वांना मानाचा जय मल्हार. बरेच प्रश्न आहेत लोकांच्या मनात. आता जे लोक दीपक बोराडेला ओळखतात, आता 2 प्रकारचे लोक ओळखतात तर सगळेच, पण खरे किती लोक ओळखतात मला माहित नाही सर. पण जे मला खरे ओळखतात त्यांना माहिती आहे की दीपक बोराडे जे करल ते चांगलंच करल, समाजाच्या भल्याचंच करल. आता ज्यांना ओळख नाही, महाराष्ट्रातल्या लोकांना माहित नाही, त्यांच्यासाठी थोडंसं सांगतो. कोण काही मोर्चा काढला, आंदोलन काढला, आपल्याकडे सर्रास सुरू होतं. मी पहिल्यांदाच पहिल्या वाक्यात राष्ट्रमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची शपथ घेऊन सांगतो. आजच्या स्वातंत्र्य महिला वीरांगना भीमाई होळकर यांची शपथ घेऊन सांगतो, दीपक बोराडे या ठिकाणी उपोषणाला बसलाय. कुणाचं ऐकून? फक्त धनगर जमातीच्या भावना समजून महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगर बांधवाच्या मनात जे चाललंय ते ऐकून दीपक बोराडेच्याच मनानं उपोषणाला बसलो. माझ्या मागं कोण आहे? कोण आहे? कोणता पक्ष आहे का? कोणता नेता? उद्या कोणी चर्चा करल त्याला आजच सांगतो, आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये दीपक बोराडेनं स्वार्थासाठी कुणाचं ऐकून, कोणी काही लालूच देईल, चॉकलेट देईल ते ऐकून एकही काम केलं नाही आणि मरेपर्यंत सुद्धा करणार नाही. मग गेल्या कित्येक दशकांपासूनचा आमचा हा एसटी आरक्षण अंमलबजावणीचा लढा, आमच्या हजारो बांधवांवर गुन्हे दाखल आहेत, शेकडो बांधवांचं आमच्या बलिदान गेलं. आणि आता काय चाललंय? हा लढा थंडावला होता कुठंतरी. मागच्या वर्षी याच दिवसामध्ये पंढरपूरला आम्ही उपोषणासाठी बसलो होतो. त्यावेळेसही प्रामाणिक प्रयत्न झाला, सगळं चांगलं झालं. पण दुर्दैवानं आम्ही असं मानतो की आमची काही चुकी राहिली असेल, आम्ही कमी पडलो असेल आणि समाजही कमी पडला. कारण पंढरपूरमध्ये ज्या ताकदीनं समाजानं यायचं त्या ताकदीनं आला नाही. तिथून निघालो आम्ही संभाजीनगरला आलो, तिथं 8 दिवस एक लढा दिला. तिथून मुंबईला गेलो, मुंबईला ते मंत्रालयाचं आंदोलन,
तिथे आमच्या एक वाक्षीताई उपोषणाला बसलेल्या होत्या. तिथं आम्ही मोजून असे खूप 50 लोक होतो त्या मंत्रालयामध्ये. त्या ठिकाणी जर 5000 लोक असते ना, त्याच दिवशी जी आर निघाला असता. पण झालं काय दुर्दैवानं, आम्ही यशस्वी झालो आमचा लढा लढण्यामध्ये. आम्ही शिंदे साहेबांपर्यंत आमचा मेसेज दिला, आमचा दबाव निर्माण झाला सर. पण दुर्दैवानं आमचा तितका दबाव निर्माण झाला, याच्यापेक्षा जास्त दबाव झाला आदिवासींचा. बाळूभाऊ जितके लोक होते, आजी माजी आमदार मंत्री खासदार आदिवासींचे, हे सगळे मुंबईला जाऊन बसले. त्यांनी सांगितलं फडणवीस साहेबांना की तुम्हाला आमचे मतं पाहिजे की नाही, तुम्ही जर हे आगाऊपणा करणार असाल, यांना आरक्षण लाभ देणार असाल धनगरांना, तर आम्ही सगळे राजीनामे देतो. एकनाथ भाऊ ना, हा, ते नुसते आमदार खासदार नाही म्हणले, भाजपचा जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, पंचायत समिती मेंबर, जिल्हा परिषद मेंबर, सरपंच सगळेच मध्ये राजीनामे देतो. आणि आपले लोक रस्त्यावर बी नव्हते. मग मला सांगा, जिंकणार कोण या युद्धामध्ये? ज्याची ताकद जास्त तो. आमची ताकद कमी पडली सर. आता ताकद दाखवणार आहे की नाही आम्ही? त्यांनी फसवलं, आम्ही विसरलो. 2014ला फडणवीस साहेबांनी लेखित आश्वासन दिलं होतं आपल्याला, सगळ्यांनी ऐकलंय पाहिलंय, पहिल्या कॅबिनेट मध्ये देतो दिलं. आम्ही विसरलो, आम्ही दबावच निर्माण नाही करत. माफ करा, प्रत्येक जण पक्षामध्ये काम करतो, ज्याला त्याला स्वातंत्र्य. कोणी कोणत्याही पक्षात काम करा भावा. तुमच्या गावात, तुमच्या तालुक्यात, तुमच्या जिल्ह्यात ज्या पक्षाचं राजकारण चालत असेल आणि ज्या पक्षात तुम्हाला चांगली संधी मिळत असेल, त्या पक्षात जरूर काम करा. पण एक विनंती आहे, तुमचा लहान भाऊ म्हणून, तुमचं लेकरू म्हणून एक छोटीशी विनंती आहे की समाजापेक्षा पक्षाला महत्व देऊ नका. आणि तुमच्या बापापेक्षा, भावापेक्षा नेत्याला महत्व देऊ नका. आमचं वाटोळं करायला राष्ट्रवादी, काँग्रेस, सेना, भाजप हे पक्ष जबाबदार नाही. आमचं वाटोळं करायला मराठा, बुद्ध, मुस्लिम, बौद्ध या कोणत्या जाती धर्माच्या लोक जबाबदार नाही. शिवाजी भाऊ, आमचं वाटोळं करायला आम्हीच जबाबदार आहे. आम्ही आमच्या समाजाला या पक्षाच्या दावणीला, त्या पक्षाच्या दावणीला, त्या पक्षाच्या पायाशी बांधून ठेवलं आणि धनंजय भाऊ आमचं वाटोळं झालं. पटतंय का? मी चुकीचं बोलत असाल तर मी थांबतो. हे ज्या दिवशी बंद होईल ना, त्या दिवशी विजय आपलाच आहे. का आमची भीतीच निर्माण होती विष्णू. भीती कशी निर्माण होईल? सगळ्याला माहिती की कुठे नारायण भाऊ आमच्या खिशात आहेत, हे कुठंच जात नाहीत, हे बांधलेले. पण हा समज फोडणं गरजेचं आहे. आता या परिस्थितीमध्ये दोन प्रवाह मोठे याच्यात चालले. मी अत्यंत जबाबदारीने या ठिकाणी बोलतो. एक 5 मिनिटं बंद केलं चालेल. मी प्रत्येक धनगर बांधवाला या महाराष्ट्रातल्या हात जोडून विनंती करेल, भावांनो, आम्ही आता राज्यामध्ये एनटीसीच्या आरक्षणाचा लाभ घेतो, देशामध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा लाभ घेतो, राजकारणात ओबीसीच्या आरक्षणाचा लाभ घेतो. ओबीसीच्या आरक्षण बचाव लढ्यामध्ये आम्ही पुढे होतो. बहिराम तात्या कुठे? बहिराम तात्या मी म्हणजे आम्ही नावं घेतो म्हणजे आम्ही लय मोठे असं नाही, पण वडीगोद्रीला आंदोलन उभं केलं, आमचा फार मोठा वाटा आहे. मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो, मी जे बोलतो हे जबाबदारीनं आणि विचारपूर्वक बोलतो. माझ्या बोलण्याचा इकडं तिकडं अर्थ घ्यायचा नाही. मी आता सरळ चालणार आहे, सरळ बोलणार आहे. इकडं बी नाही आणि इकडं बी नाही. त्याच्यामुळे आता ओबीसीचा लढा दीपक बोराडेने या ठिकाणी थांबवलेला आहे. सर, दीपक बोराडेसाठी पहिलं प्राधान्य, शेवटचं प्राधान्य फक्त आणि फक्त धनगर समाज आणि आमच्या लेकरांचे सर्टिफिकेट आहे. कारण आमच्यासाठी भांडणारा कोण आहे? आम्ही 350 जातीसाठी भांडलो.
आमच्यासाठी भांडताय कोणी? म्हणून मी निर्णय घेतला, तो लढा चालू आहे तात्या, तो चालू द्यायचा आपल्याला. ज्याला त्या लढ्यात जायचं त्यानं जायचं, आपला कोणाला विरोध नाही. पण इथं फक्त आणि फक्त धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचाच लढा लढला जाईल. दुसऱ्या लढ्यात जायचं नाही. मी आज बोलतोय, माझा आवाज आज तुमच्यापर्यंत येईल तिकडं. माझा आवाज लय स्ट्रॉंग आहे, पण तो आता उद्यापासून कमी कमी होत जाणार आहे. येतो ना आवाज तिकडं? मला माहिती माझा आवाज लय स्ट्रॉंग आहे, पण तो आता कमी कमी होईल. माझा आवाज जसजसा कमी होईल तसतशी तुमची संख्या वाढत गेली पाहिजे. हॅलो. तर कोणी वाईट वाटून घेऊ नका, कोणी अर्थाचा गैरअर्थ काढू नका. काही लोक म्हणायला लागले, सरपंच साहेब हे दीपक बोराडेला कोणतरी उभं केलं असेल. काही म्हणतात की हे इकडचं आंदोलन कमी करायला इकडे आलं असेल. आम्हाला कोणाचं आंदोलन कमी करायचं नाही, कोणाचं आंदोलन मोठं करायचं नाही. आम्हाला आमच्या हक्काचं आंदोलन मोठं करायचं आणि आमचे सर्टिफिकेट घ्यायचे. आता आपण लढाई सुरू केली बांधवांनो. लढाईला जात असताना पहिल्यांदा व्यूहरचना असते. आपले शत्रू कोण आहे, कोणाशी आपल्याला लढायचं हे पहिले क्लिअर असतं. मग आपल्यासोबत आपले मित्र कोण येऊ शकतात लढायला हे क्लिअर केलं पाहिजे. शत्रू पक्षातले कोण आपल्या बाजूने येतात, तिकडचे सरदार फोडायचे, आपल्याकडे घ्यायचे, मग युद्ध जिंकता येत असतं. आता ही रणनीती आहे. आपला दुश्मन नंबर 1 कोण आहे आज? सरकार. हा, सरकार. सरकारचा सेनापती कोण आहे? मग आपण कोणाविषयी बोललं पाहिजे? सरकार आणि देवेंद्र फडणवीस. बाकीच्या विषयी बोललं पाहिजे सर. म्हणजे दुश्मन क्लिअर पाहिजे ना, नाही तर मग आम्ही हे बी दुश्मन, तो बी दुश्मन, तो बी दुश्मन, सगळे दुश्मन, आणि आम्ही एकटे मधात चौकून दुश्मन. वाटोळं कोणाचं होईल? अरे आपलंच पानिपत होईल ना. म्हणून मी जे बोलतो ते शब्द लक्षात घ्या, माझ्यावर विश्वास ठेवा. हा लढा आपण प्रामाणिकपणे लढणार आहोत आणि जिंकणार आहोत, पण प्लॅनिंग न. म्हणून धनगराच्या पोरानं मोबाईल कोणाकोणाकडे हातवर करा. हा, आता कोणाला शिवाय द्याल मोबाईलवर? हा, बाकी कोणाला? हा, शिव्या द्यायच्या म्हणजे आता लय लय शिव्या चालल्या जोरात अशा. ते असं वातावरण झालं गावागावात भगवान दादा की लिमिटच नाही राहील त्याचं. दोन्ही भगवान शेजारी बसले. वा वकील साहेब, आपल्याला काही घेणं नाही त्या भानगडीशी. आपलं टार्गेट पाहिजे ना. आम्ही याच्याशी खेळायचं, त्याला खेळायचं, त्याला खेळायचं, त्याला खेळायचं. आणि मग काय, जर तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल तर तुम्ही सरकारलाच खेटलं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसलाच भांडलं पाहिजे. आता असं म्हणल्यावर बाकीचे लय खुश होतील. आमचं काँग्रेसच्या नेत्याला विनंती आहे, बाबा हो, फडणवीसनं आम्हाला चॉकलेट दिलं आणि फसवलं, पण तुमची भूमिका बी जरा क्लिअर करा. काय बारामतीचे पवार साहेब आमच्या धनगर समाजानं लय तुमच्या नावानं वाटोळ म्हणजे शिवाय घातल्या असं तुम्हाला वाटत असेल, पण तुमचं कल्याण बी धनगर समाजानंच केलेलं आहे. तुम्ही आमदार, खासदार, मंत्री, हजारो कोटीची प्रॉपर्टी, याच्यामध्ये धनगर समाजाचा लय मोठा वाटा आहे. आता आम्ही बोलत नाही, पण तुम्ही आमच्याविषयी बोला आता जरा. मग उद्धव ठाकरे साहेबांना आमची विनंती आहे की बाबा
आम्ही इकडे फडणवीसला भाजपला टार्गेट करतो तर तुमची बी काय प्लॅनिंग आहे, आमच्याविषयी काय भूमिका आहे, तुमच्या मनात काय आमच्याविषयी सांगा. हे विचारलं पाहिजे की नाही विचारलं पाहिजे. या प्रत्येक पक्षाचं मला माहिती आहे, सगळ्या पक्षाचे लोक कोणत्या पक्षात काम करतात मला माहिती आहे. आपापल्या पक्षाच्या नेत्याला आपण जाब विचारला पाहिजे की नाही विचारला पाहिजे. विचारसाल तरच भलं होईल, नाही तर मग काय दबून राहिले तर. मला एक गोष्ट सांगा, एका गावामध्ये एका पक्षाचा एक चांगला कार्यकर्ता असतो, बरोबर भले साहेब. एक कार्यकर्ता चांगला आहे. समजा आता तुम्ही नेते परतूरचे, तुम्हाला काही टेंडर घ्यायचं असेल, छोटे मोठे कामं असतील, तुम्हाला मी उदाहरण देऊ राहिलो. आता तुमचे काम आहेत, मी त्या गावातला एक साधा माणूस आहे, माझं काही काम आहे नेत्याशी. पण तुम्ही नेत्याच्या विरोधात बोलू नका, तुम्ही लिहू नका, पण बाकी जनतेला बोललं पाहिजे की नाही. नेत्याला बोलता येत नाही, पण बाकीच्या याचं काही गुत्त कोणाशी. खरं इमानदारीने सांगा, आजपर्यंत इथं बसलेल्या लोकांपैकी आमदाराकडे किती लोकांचं पर्सनल काम पडलं दत्ता भाऊ? खासदाराकडे कोणाचं काम पडलं? बालाजी भाऊ. डायरेक्ट उत्तर द्यायला एखाद्याचं पडलं असेल तर एकाचं बी नाही पडलं. आमदाराशी काम नाही पडलं पर्सनल, खासदाराशी नाही. आणि मग कशाला घाबरता यायला? मग घाबरता कशाला? फक्त खोटे गुन्हे दाखल करते साहेब. अरे करू द्या कृष्णा भाऊ, एवढाच विषय. कृष्णा भाऊ, सत्याचा विजय होत असतो. मी 4 महिने झाले आम्ही पहिल्यांदा त्या शारदाताई, भगवानराव मासले, अक्षय, हे ज्ञानूभाऊ भुसारी, शिवरामवीर, आपले बाबासाहेब, निखिलवीर, हे आम्ही सगळे मंडळी, रामरावजी कोल्हे आले का? हे आम्ही सगळे मंडळी भांडत होतो. आम्हाला काय कमी धमकी आल्या का? तात्याला म्हणतो एक पठ्ठ्या म्हणे किती बंदूक, तात्या नाही म्हणत, बंदुकीवाल्याकडे पहिले चला. अरे मरणार आहे ना मला, तुम्ही मला सांगा कोण जगणार आहे? आता मी आमरण उपोषण किती दिवस बसल आणि नाट्याकाला गेलो तर तुम्ही जाताना घरी रस्त्यात ऍक्सिडेंट झाले गेले तर, शेतात पाणी द्यायला गेले आणि साप चावला मेले तर, शॉक लागून मेले तर, विहिरीत पडून गेले तर. शंकर भाऊ, विठ्ठलराव बरोबर आहे का? गॅरंटी आहे का माणसाची संतोषराव? मरणारच आहे ना. भीती, अरे भीती कशाची करता मग? एकदा एल्गार होऊन जाऊ द्या ना. अरे एक मल्हारराया म्हटलं की उत्तर भारतातले गाव खाली व्हायचे अफवा जरी आली तर. ती दहशत होती या मल्हार नावामध्ये. आणि गेले 10-12 वर्ष झाले मी तात्या आंदोलनात, गोविंद भाऊ किती येळकोटचे मल्हार. अरे हे आतडे सुकले ना कपिल भाऊ, बोंबलू भगवानराव दादा, किती सरपंच साहेब, किती आपण आंदोलन केले, किती बोंबलो. पुरा महाराष्ट्र येळकोटचे मल्हार बुडवायला पण फायदा उडाला का? आणि एकट्या मल्हाररावाच्या नावानं सगळा भारत घाबरत होता. अरे ती दहशत आमच्या गावात पाहिजे होती, ती भुललो विसरलो आम्ही. म्हणून आता कोणत्या पक्षाला भ्यायचं नाही. नेत्याचं मी सांगितलं, मग आता तुम्ही माणसाने यायलाच का? आमचं काय झालं गोविंद आबा माहितीये का? आम्ही कोणालाही डोक्यावर घेत राहिलो. धनगरासारखी भोळी निळी जातच नाही या जगाच्या पाठीवर. आमच्या जमिनी लोकांचं कल्याण, आमचे माणसं लोक आमदार, आम्ही भांडायला लोक खासदार. आमचं काय? या राज्यातल्या प्रत्येक पक्षाला माझी विनंती आहे, प्रत्येक धनगरांना आता या पक्षाला जाब विचारायचा आहे. सांगा तुमचं काय म्हणणं आहे आमच्या आरक्षणाबद्दल. आणि मी इथं बसलो ना, एखाद्या नेत्याचं पत्र घेऊन माझ्याकडं कोणच यायचं नाही. तो भामटा नेता तिथून तुम्हाला पत्र देईल, धनगराला आमचा पाठिंबा, आणि तुम्ही लगेच आता इथं कृष्णा भाऊ, अरे आमच्या नेत्यानं पत्र दिलं दीपक भाऊ पाठिंबा. अरे खूप तिकडे आकडला, त्याच्या पत्रानं आम्हाला भेटणार आहे का? त्याला जर पत्र द्यायचं तर इथं येऊन दे म्हणा. इथं येऊन माईकवर सांग की आमचा जाहीर पाठिंबा आहे, आणि इथं यायचं बी नसल मंडलिक साहेब, आणि जर पत्र द्यायचं असेल तुम्ही आणलं तर हरकत नाही, बद्दल माहिती तर पत्रकार परिषद घे आणि सांग
की धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी जो लढा चालला याचा आमचा पाठिंबा आहे आणि याला सर्टिफिकेट मिळाले पाहिजे. तो नेता आमचा खरा. आम्ही किती खासदाराला किती आमदाराला मतदान दिले? ते इम्तियाज जलील साहेबाला कोण मतदान करायला का धनगर आहे ना? ते इम्तियाज जलील 5-6 मिनिटं संसदेत बोलतात. म्हणजे आमचा मित्र कोण आमचा शत्रू कोण हे तरी आम्हाला कळतं का? ज्याला आम्ही मतं देतो ते बोलतात का? मग आम्हाला कधी कळणार आहे? आम्ही त्याला कधी जाब विचारणार आहे? दीपकराव, हे आम्हाला समजलं पाहिजे. आमच्याही नेत्याला विनंती ताते आमच्या गोविंदाबा भांडलो आम्ही सगळ्यासाठी जीवाचा आकांत करून. तुम्ही भांडा, तुम्हाला शुभेच्छा आहे. आदरणीय भुजबळ साहेब या महाराष्ट्रातले या देशातले ओबीसीचे मोठे नेते आहेत. आम्ही त्यांचाही आदर करतो. पण भुजबळ साहेब आमची तुम्हालाही हात जोडून विनंती आहे, आता जरा धनगराबद्दल भूमिका स्पष्ट करा. आमचे आहेत ना. मग आपला माणूस जर दुःखात असेल, आपला माणूस जर संकटात असेल, उद्धव पवार स्वागत आहे आपलं. आपल्या माणसाला आपलं वेदना कळू नये, आपल्या माणसाला आपल्या भावना आपले दुःख कळू नये. या महाराष्ट्रातला पहिला खासदार धनगरांचा वकील साहेब कुठं होता? कुठं होता? या महाराष्ट्रातला पहिला खासदार कोण पाहिलेला का? इथं बसलेल्यापैकी धनगराचा खासदार कोण पाहिले का? लोकसभेतला पहिला खासदार एका नाही पाहिलं नसल ते भाऊ. या महाराष्ट्रात धनगराचा एक खासदार होऊन गेला, गावडे साहेब, रखमाजी गावडे. आणि ते बीडमध्ये, मला वर्ष आठवत नाही, पण ज्या बीडमध्ये धनगराचा पहिला खासदार होता त्या बीडमधल्या धनगरांनी, आदरणीय मुंडे साहेब आमच्या हृदयात आहेत, लोकनेते आहेत, पंकजाताईचाही आम्ही तितकाच आदर करतो. माझी विनंती आहे पंकजाताईला आणि धनुभाऊला, ज्या बीडमध्ये पहिला खासदार धनगराचा होता, आज या उभ्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रात एकही माणूस जिवंत नसेल ज्याला लोकसभेतला खासदार जिवंतपणे पाहिला. मग या सगळ्या धनगरांनी मतं मुंडे साहेब असतील, पंकजाताई असतील, धनुभाऊ असतील यांना दिले नाही का? अशा भाऊ, धनगराचा एक तरी आमदार झाला का बीडमध्ये कधी? आमच्या हिताचं कोणी पाहणार आहे का नाही? माझी विनंती आहे आदरणीय पंकजाताईंना, धनुभाऊंना, गोपीनाथ मुंडे साहेबांचा तुम्ही वारसा चालवतात, आम्ही तुम्हाला आमचे नेते मानतो. मुंडे साहेबांचा आमच्या हृदयामध्ये मनामध्ये अत्यंत आदर आहे. पण महाराष्ट्रातल्या 2-2.5 कोटी धनगरांचं वाटोळ होत आहे 75 वर्षापासून. बाबासाहेबांनी जे अमृत आमच्या कल्याणासाठी आम्हाला दिलंय, ते अमृत या भामट्यांनी लपवून ठेवलंय 75 वर्षामध्ये. हे आरक्षण रूपी अमृत या धनगर जमातीला मिळालं पाहिजे, यासाठी पंकजाताई आणि धनुभाऊ काही स्ट्रॉंग भूमिका घेणार आहेत का नाही? काल उद्धव भाऊ आपला मोर्चा झाला, तुमचा मनापासून अभिनंदन. तर टाळ्या वाजवायचा बंजारा समाजासाठी. मी 8 दिवसापूर्वी म्हणलं होतं की या जिल्ह्यातला कोणत्याही जातीच्या मोर्चामध्ये बंजारा समाजाचा मोर्चा ऐतिहासिक होईल. तुमची लोकसंख्या, तुमचे जर संख्येचा आपण विचार केला तर या जिल्ह्यातला सगळ्यात मोठा मोर्चा तुम्ही काढला उद्धव भाऊ. उद्धव भाऊ एसटी मध्ये उडाले, आमचं समर्थन आहे, कारण तुमचं आमचं वेगळं आहे ना. आजही तुम्ही आपण एक आहेत. पोहरादेवीला ज्यावेळेस संत सेवालाल महाराज आले त्यावेळेस आपले आनंद कुमार पाटील नप्ते म्हणून एक आमदार, तुम्ही कोण नाव ऐकलं असेल, त्यांच्या आजोबांनी, नाजरकर सर, सेवालाल महाराजांना त्या ठिकाणी जागा दिली, त्यांना म्हणजे पूर्ण सहकार्य केलं. आणि ते इतके जिव्हाळ्याचे नाते, रक्ताच्या नात्यापेक्षाही बंजारा समाजाचे आपले नाते घट्ट आहेत. पण आरक्षणात तुम्ही वेगळे, तुमची टक्केवारी वेगळी, आमची, तुम्ही तुमची टक्केवारी घेऊन ओबीसी एसटी झाली ना, आम्ही आमचे, आपल्याला एकमेकाचं भांडणच होत नाही, आपण सोबत राहू. पण मुद्दा असा आहे, आता काल तुम्हाला चेअर लाईन लागली, कॉम्पिटिशन. ह्यो आमदार म्हणतो विजय भैया आमचं समर्थन आहे, तो खासदार म्हणतो बंजारा समाजाला आमचं समर्थन आहे, स्वागत आहे द्यायचं. पण बाबा आम्ही 70 वर्ष झाले बोंबलू राहिलो, या आमदारा खासदाराला आम्हाला कागद द्यायचं सुचलं नाही.
कारण बंजारा समाजाला थोड्या दिवसात का होत नाही, एकी दाखवली भीती दाखवली. आमच्या समाजात ती एकीच होत नाही भैया. म्हणून ते आमदार खासदार आम्हाला पत्र देत नाहीत वकील साहेब. बंजारा बांधवांकडनं आपण काही शिकणार आहे का नाही? 8 दिवसाची विजू भाऊ किती दिवस तयारी केली तुम्ही? 8 दिवसाच्या तयारीमध्ये त्यानं महाराष्ट्रात इतिहास घडवला जालन्यात. आम्ही आजूबाजूला पाहून काही शिकलं पाहिजे. या प्रत्येक नेत्याला आमची विनंती आहे की तुम्ही आमच्याविषयी बोललं पाहिजे. मग आता तुम्ही म्हणसान भाजपला बोलले, काँग्रेसला बोलले, राष्ट्रवादीला बोलले, शिवसेनेला बोलले, सगळ्या नेत्याला बोलले, धनगराच्या नेत्याला, धनगराच्या नेत्याला माझी विनंती आहे, या बाबा जरा रस्त्यावर या. आता काल आमचे राजेश भैया राठोड आमदार आहेत, ते आमदार बंजारा समाजाच्या मोर्चाच्या संदर्भात उद्धव भाऊ बरोबर बोलतो ना. मी त्याला पाहिलं की ते 24 तास मेहनत घेत होते, पायी चालत होते, लोकांत फिरत होते, बैठका घेत होते. का? अरे बाबा, ज्या समाजात ज्या जातीत जन्माला आलो मंडलिक साहेब या स्वागत आहे, त्या जातीचं आम्ही काहीतरी देणं लागतो ही भावना प्रत्येकानं आपल्या मनात ठेवली पाहिजे. हे आमदार खासदार हे पद नंतर आहे, पहिले समाज आहे. म्हणून आपण सर्व जोपर्यंत या भूमिकेत येत नाही तोपर्यंत हे होणार नाही. आणखी आम्हाला एक फार मोठं मंडलिक साहेब, आम्ही लोकांना नावं लय ठेवतो, आम्ही आत्मपरीक्षण कधी करत नाही. मराठा समाजाचं आंदोलन झालं, लोक म्हणतात सरपंच जरांगे पाटील चौथी नापास माणूस. अरे पण चौथी नापास माणसानं इतिहास घडवला, त्याचं कारण काय असेल सर? मग लोक नाव ठेवते तेव्हा असा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे. अरे बाबा, तो कसाही असो, तू कसा आहे ते पाय पहिले. दुसऱ्याला काय नाव ठेवता? मुंबईला गेले, मी पाहिलं 57-58 मला काही लोक तात्या मुंबईला या, मुंबईला मोर्चा काढा. अरे बाबा, मोर्चाने जर झाला असतं तर मराठा समाजानं 58 मोर्चे काढले ना. मोर्चांचा जागतिक कीर्तिमान स्थापन केला मराठा समाजानं. मराठा समाजाचे मोर्चे जगाच्या पाठीवर कोणाचे निघले नाही. आरक्षण भेटलं का त्याला? कधी भेटलं? तुमच्या भाषेत चौथी नापास माणूस रस्त्यावर आला, त्याला इमानदारीने म्हणलं की मी लढतो, तुम्ही मला साथ द्या, समाज जावा त्याच्या पाठीमागे उभा राहिला, तर हा लढा यशस्वी झाला. आता मुंबईला गेले आमचे पोरं कशात माहितीये का? मुंबईला गेलं, गाजर भेटलं, हे भेटलं. अरे त्याला काही भेटू दे बाबा, तुला काय भेटलं ते पाय ना. आपलं पाहा ना, आपलं काय चाललं तर. अरे ते एक कागद तरी घेऊन आला, एक GR तरी घेऊन आला. खोटं काय असत नाही, खरं काय असत नाही. तुम्हाला भेटला का ते? आता याच्यानंतर तुम्हाला हात जोडून विनंती आहे, त्या मोबाईल मध्ये बोटं घालचाल ना तर फक्त धनगराची भाषा बोला आणि ST आरक्षणाची भाषा बोला. अरे हातावर भाकरी घेऊन खात होते रस्त्यावर लोक, करोडपती लोक. तुम्हाला आम्हाला इतकं घेऊ शकतील इतके पैसे ज्याच्याकडे, असे लोक फुटपाथवर झोपले. वकील साहेब रस्त्यावर हातावर भाकरी घेऊन खाल्ले होते लोकांना, तेव्हा ते यशस्वी झाले ना. आणि आम्ही काय करणार? घरी बसून गप्पा आणणार. असं काय ते दीपक बोराडेचं असेल काहीतरी, त्याला कोण म्हणलं असेल तू बैस शिवाजीराव, त्याला दिला असेल कोण काही पॅकेज. अरे दीपक बोराडे पॅकेज घेणारातला नाही. पॅकेज घेतला असतं ना तर या मागच्या 2 महिन्यात कमीत कमी 5 कोटी तात्या 5 कोटीच्या कमी कमवले असते का? शारदाताई कुठे? पण काय कमवलं आपण? आमच्या इतक्या शिव्या या महाराष्ट्रात कोणा खाल्ल्या नसेल. एकनाथराव असा समाज आहे आमचा. सरपंच साहेब, ताईचा मला फोन, अरे दीपक भाऊ हे लोक लय शिव्या देऊ राहिले, काय करता येईल? अरे आम्ही आमचं रक्त आठवलं, 4 महिने झाले माझ्याकडे 15-20 हजार कागदपत्र आहेत. सचिन भाऊ, मी आज जास्त बोलणार बरं का, उद्यापासून इतकं बोलणार आहे ते म्हणतात हे काय ते जास्त झालं बोललं मला सांगा. मला हे बोलणं गरजेचं आहे. अशोक भाऊ, सगळ्या भूमिका जर तुम्हाला कळल्या आठवले साहेब, त्या लोकांना कळलं नेमका काय विषय आहे.
आम्ही घरदार सोडून लोकांशी दुश्मन्या घेतल्या. हे शाळेच्या प्रकरणात पैसे खिशातले खर्च केले. आमच्या गाडीत मातले साहेब कुठे आहे? मातले साहेब तुमच्या गाडीत डिझेल कोण टाकलं का हो? आम्ही आमच्या डिझेलनं गाड्या फिरवल्या. पुण्याला जाय, मुंबईला जाय, नागपूरला जाय. तात्या तर एक दिवस असं चिडून म्हणले, यार दीपकराव म्हणे नाक चला आपण हे नांदी लागले याच्या, हे 4-5 कोटी घेतले असते, गुपचूप घरी बसलो असतो, शिव्या तर नसते खाल्ले या लोकांच्या. आम्ही पैसे कमवायसाठी हा धंदा करत नाही. मी होती ती नोकरी सोडून आलो चांगली. हे माझ्या घरचे सगळे आता इथं, माझ्या हॉटेल चांगले 3. हे माझ्या घरच्यांना का विचारू, माझ्या गावातले टीम उर्णीचे ज्या प्रकारचे लोक गेले त्याला विचारा, मग कधी हॉटेलवर काउंटरवर बसेल दिसलो का? ते बंद पडत चालतं तिकडं, त्याच्याशी काही घेणदेण नाही. उद्योग समाजाचा घेतलेला आता विठ्ठल भाऊ, आणि दुसरा उद्योग सुचत नाही. हा, आम्हाला पैसे नाही कमवायचे. आम्ही प्रामाणिकपणे समाजाचं काम करायला आमच्यावर विश्वास ठेवा. मी आज एक मेसेज टाकला होता आता भगवानराव, पैसे मागायचा. 4 दिवस झाले माझी तळमळ. मी सकाळी 11 वाजेपर्यंत 3 दिवस झाले कंटिन्यू उभा इथं ताई, दिवसभर. पहिल्या दिवशी एवढे चिलटत असले, म्हणलं बिमार पडतो काय मी आता. चिलटन मच्छर पण हल्लो नाही इथून. इथं काय परिस्थिती तुम्ही बसली ही जागा आहे आपल्या राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नियोजित स्मारकाची. या जागेवर आपण या जागेसाठी सुद्धा हे कपिल सरांची याची सगळी टीम यांचं योगदान आहे. आपला मोर्चा झाला होता 21 नोव्हेंबर 2023ला. ते कलेक्टर ऑफिस फुटायची घटना झाली आणि प्रशासनावर आपला दबाव झाला. ती एक घटना जबाबदार काही अधिकारी त्यांनी पण सहकार्य केलं. या सगळ्याचा परिपाक म्हणून ही जागा आपल्याला भेटलेली आहे मोक्यावर. इथं फार म्हणजे कस तरी होतं. हे सगळं याच्यात मी केली, सगळं केलं. हे मंडप लावला 4 दिवस झाले. भगवानराव वेगळे पैसे देतात, मला माहित नाही त्यानं कोणाला किती दिले. मी याला फोन पे मारतो, त्याला पैसे देतो. विठ्ठलराव कुठे कोणाला पैसे देतो? सरपंच. आता आमच्याकडे पैसेच नाही ना. माहिती एक फोन पे मधला प्रॉब्लेम झाला, त्यातून पैसे जायना, आणि दुसरं फोन पे चालू आहे त्यात पैसेच नाही. मग मी सकाळी मेसेज टाकला तात्या, मला यार पैसे, मला 4-5 जणांचे फोन आले. अशोक भाऊ, दीपक भाऊ तुम्ही पैसे मागू नका म्हणतो. पैसे मागले लोक म्हणतील पैशासाठीच आंदोलन करू राहिले. आता काय डोकं फोडा का तुमच्या पुढे आता बाबा हो? हे एक काऊन तळमळ होती माहितीये का, की इथं आलेले लोक त्याला पाणी लागलं नाही पाहिजे, त्रास नाही झाला पाहिजे. शिवप्रकाश शिवराम भैया तिकडे ते झालं का आपलं चहा नाश्त्याचं जेवण्याचं? मी इथं नियोजन सांगितलं. मग तळमळ कोणाला विचारायचे माणसं इथं काम करू आले ना, की सकाळी चहा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण आपणच इथं द्यायचं. कारण इथं अंबडचे लोक येणार नाहीयेत फक्त दादा, घनसावंगीचे परतूरचे लोक येणार नाहीत. इथं मंठ्याचे, ज्या प्रभातचे, भोकरदनचे लोक येणार नाही. शिवाजीराव, तुम्ही सगळेजण इथं फक्त पहा. मी अनाऊन्स करत राहील, इथं लोक बोलत राहतील. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातला, प्रत्येक तालुक्यातला, प्रत्येक शहरातला धनगर बांधव या ठिकाणी येणार आहे. आणि माझा बांधव जर तिथून 1000 रुपये खर्च करून, तरोटे सर 500 रुपये खर्च करून येत असेल, तर आम्ही त्याला चहा पाणी पाजला पाहिजे. हा मंडप वॉटरप्रूफ केला. हा पैसा जर आम्हाला कोणी द्यायला तयार आहे आज बी. आम्ही जर म्हणलं ना भगवानराव कोणा नेत्याकडून घ्यायचे तर 10 कोटी देईल, पण सामाजिक काय नाही, 1-1 रुपया घ्यायचा तुमच्याकडून घ्यायचा, द्यायला तयार आहे का? ज्याच्या ऐपत ना आम्ही म्हणलं काय 10,000 दे असं म्हणलं का? तू 50,000 दे. सरपंच ज्याची जी क्षमता आहे त्यानं ते द्याव. पण सगळ्यात महत्वाचा माझा आवाज, मी एक विनंती पुन्हा करायचं विसरलो. हे जे आता मी बोलतोय ना, हे सगळे ना प्रत्येक धनगरापर्यंत जाईल याची काळजी घ्या. जे नोकरदार लोक आहे ना, शिक्षक, तलाठी, पोलीस मध्ये असेल, ग्रामसेवक असेल, हे लोक 1 नंबरला. मग त्याचं ग्रामपंचायत सदस्य झाला असेल, तुमच्यासारखे सरपंच झाले असतील, कोणी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडून आले असतील, या 2च लोकांना बोलणार आहे मी आज. मस्के साहेब बरोबर आहे का? तुम्ही म्हणता हे बाकीचे काय केलं? अरे आरक्षणाचा खरा लाभ या लोकांनी घेतलेला आहे.
म्हणजे आरक्षणाचा खरा लाभ तुम्ही घेतला आणि तुम्ही तुमचं जीवन समृद्ध केलं. घर, बंगला, बँक बॅलन्स तुमचं पहिले समाजासाठी दिलं लागतं. आणि उद्या जर एसटी सर्टिफिकेट मिळालं तर याच लोकांचे लेकरं पहिल्यांदा लाभ घेणार आहेत. मग पहिलं कर्तव्य यांचं पण तर एक महिन्याचा पगार द्या आम्हाला पहिले. आता आपण पाहू. कपिल सर, तुम्ही बी नोकरदार मध्ये येता. तुम्ही आता जे इकडं बरं का, अक्षय भैया, जे 1 महिन्याचा पगार तुम्ही बी बघाल सर, जे देतील महिन्याचा पगार द्या. आता जाहीर सत्कार करू आपण स्टेजवर इथं की खरंच समाजासाठी आमची चळवळ आहे का. दिखावा करायचं, नाटकं करायचे, हे नाटकं करणारे, दिखावा करणारे बाजूला करा पहिले. कारण मेडबाळाचं पोरग येणार नाही आमचं सर्टिफिकेट घ्यायला. आणि ते पहिलेच गरीब आहे, त्याचे खायचे वांदे, राहायचे वांदे. जे चांगलं आहे पहिले, ज्याचं घर चांगलं आहे, ज्याचं बँक बॅलन्स चांगलं आहे, त्याचे लेकरं शिकून आले, ते पहिले सर्टिफिकेट घेणार आहे, त्यांचं योगदान पहिल्यांदा येतं. म्हणून समाजासाठी त्या तरुण पोरांना सगळ्या परत एक विनंती करतो. आता मीडियावर मोबाईलमध्ये बटणं कशाचं काय करतील बटणं? 2च गोष्टी, सरकारला धारेवर धरणे आणि या जागेचा प्रचार प्रसार करणे. म्हणजे हा लढा महाराष्ट्रात 24 तास कोणत्याही ग्रुपवर व्हॉट्सअपच्या दुसरी पोस्ट शेअर करायची नाही. गुड मॉर्निंग, गुड नाईट काही गरज आहे का? इकडे हे झालं काही गरज आहे का? तिकडं ते झालं काही गरज आहे का? फोकस पाहिजे माणसाचा. ते एकलव्याला ज्यावेळेस ते द्रोणाचार्य बाण चालवण्याचं प्रशिक्षण देत होते, एकलव्य म्हणजे एकलव्य बाजूला होता, त्यानं ती विद्या शिकली. ज्यावेळेस अर्जुनांच्या सोबत्याची परीक्षा घ्यायला एकलव्य ते द्रोणाचार्य गेले, त्यावेळेस त्या झाडावर एक पक्षी ठेवला, प्रत्येकाला प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? सगळ्याला मला असा बाण नेम धरला नेम, काय दिसतं तुम्हाला? मग कोणी म्हणलं मला झाड दिसतं. शेषराव भाऊ बरोबर आहे का? कोणी म्हणलं मला पानं दिसतात हिरवेगार, कोणी म्हणलं मला पोपट दिसतो चांगला हिरवागार. संदीपराव त्यात एकच जण म्हणला की मला त्या पक्षाचा डोळा दिसतो म्हणे. त्या अर्जुनाने बाण मारला आणि डोळा उडवला. आता आपल्या हातात आपण इथं बाण घेऊन बसलो, कुठं चालवायचंय आपल्याला बाण? फक्त सरकार आणि फडणवीस, तेव्हा कुठं सर्टिफिकेट भेटल. म्हणून सगळ्या तरुणांनी या सोशल मीडियाचा वापर चांगल्यासाठी करा बाबा हो. 8-10 दिवस दुसऱ्या पोस्ट नाही शेअर केल्या तर काही फरक पडत नाही. सोशल मीडियामध्ये इतकी ताकद आहे योगेश भाऊ. नेपाळमध्ये सरकार उलटवलं फक्त या मोबाईलनं. मग आपल्या सरकार उलटवायचंय का? आपल्याला फक्त सर्टिफिकेट घ्यायचंय आणि ते मिळेल का नाही मिळेल? मिळेल. अरे माझाच आवाज जास्त आहे, मी उपोषण करायचं आणि तुम्ही आपलं मिळेल. बोर झालं का? एका ताकदीनं लढलं तर मिळेल. ताकद आपल्याला आहे का नाही? कोण आहे तुम्ही माहिती आहे? या भारताचा निर्माता सम्राट चंद्रगुप्त मौर्याचे वंशज आहेत तुम्ही. या देशाचा विस्तार अर्ध्या अधिक आशिया खंडामध्ये करून जागतिक कीर्तिमान शौर्याचं स्थापन करणाऱ्या चक्रवर्ती सम्राट अशोकाचे वंशज आहे तुम्ही. अरे एक मल्हार आया म्हणलं की गावं खाली व्हायची एवढी दहशत ज्या मल्हार नावामध्ये होती, त्या आटके पार झेंडे फडकावणाऱ्या मल्हारराव होळकरांचे वंशज आहेत तुम्ही. अरे ज्या मनगटात बळबुद्धी आणि चातुर्य आहे, तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असं सांगणाऱ्या जागतिक कीर्तीच्या ज्यांनी म्हणजे लोककल्याणकारी कार्याला तोड नाही अशा जागतिक कीर्तीच्या महाराणी की ज्यांच्यावर एकदा राघोबादादा पेशवे चालून गेला, ते संस्थान खालसा करायला अहिल्याबाई अशा हातात भाला घेऊन उभ्या ठाकल्या आणि म्हणाल्या की एक आपला म्हणून माझ्याकडे पाहू नको, हातामध्ये बासळा घेऊन उभी ठाकेन तर तुम्हाला जड पडेल. हा खमका इशारा देऊन त्या राघोबादादाला घुटण्यावर येऊन झुकायला लावणाऱ्या अहिल्यादेवी होळकरांचे वंशज आहे आम्ही. अख्खं जग त्या इंग्रजांना घाबरत होतं. अख्ख्या जगामध्ये इंग्रजांनी कधीही उभ्या आयुष्यात कुणाशी झुकून तह केला नाही. त्या इंग्रजांना या देशामध्ये 18 लढाया हरवणारे
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वतःचा राज्याभिषेक करून घेऊन महाराजा झालेले महाराजा यशवंतराव होळकर यांचे वंशज आहेत तुम्ही. आणि जगात ज्या इंग्रजांची दहशत होती ती दहशत झुगारून मालकम नावाच्या अधिकाराच्या छाताडावर लाथ मारून इंग्रजांची जगात नाचक्की करणाऱ्या या भीमाबाई होळकरांचे वंशज आहेत तुम्ही. त्यांची आज जयंती आहे, त्यांना विनम्र अभिवादन. या शौर्याचा पराक्रमाचा तुम्हाला गर्व आहे की नाही? पण आता आम्ही प्रामाणिकपणे प्राणपणानं लढणार आहोत की लढणार आहोत? मी एक शपथ घेतली तुम्हाला सांगतो बांधवांनो 10 तारखेच्या बैठकीमध्ये. माझ्या आयुष्यातील या दादा बसा 2 मिनिटं. माझ्या आयुष्यातील एसटी आरक्षणासाठी मी जितके मोर्चे आंदोलन उपोषण जे काय केलं असं सर आतापर्यंत माझ्या आयुष्यातील हा शेवटचा लढा आहे. आणि हा लढा धनगर जमातीच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीच्या लढ्यातला वकील साहेब गेले का हा शेवटचा लढा होऊ शकतो. पण कधी सगळ्यांनी शपथ घेतली तर कोणीच बोलायला तयार नाही. म्हणजे लढायचं पुन्हा. आमचा बाप लढला, आमचा आजा लढला, आम्ही लढतो आणि आमच्या लेकरांनी बी लढलं पाहिजे पुन्हा. म्हणजे हा संघर्ष रस्त्यावर यायचं, पोलीसच्या केसेस अंगावर घ्यायच्या, उपोषणं करायचे, मोर्चे आंदोलन करायचे, कामधंदे सोडून इकडे यायचं, हे आमच्या लेकरांनी बी केलं पाहिजे का? मग काय करावं लागेल आम्हाला? प्रत्येकाला शपथ घ्यावं लागेल. घ्या शपथ. लावा छातीला हात. आपलं नाव घेऊन शपथ घ्या. मी दीपक बोराडे शपथ घेतो की धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा हा लढा माझ्या आयुष्यातील शेवटचा लढा असेल. या लढ्यामध्ये एक तर आम्ही एसटीचं सर्टिफिकेट घेऊ, नाहीतर हा लढा सोडून देऊ. एसटीचं सर्टिफिकेटच घेऊ. मी बांधवांना इथून हटणार नाही जोपर्यंत सर्टिफिकेट मिळणार नाही. मला बऱ्याच लोकांचे फोन आले, भाऊ तब्येतीची काळजी घ्या, हे करा ते करा ते करा. आम्ही तिथेही बोललो होतो पंढरपूरला सरपंच की आम्ही शेवटचं लढतोय, मरेपर्यंत लढतोय. पण लोक म्हणले की अरे ज्याच्यासाठी लढायचं वैजनाथ भाऊ, ज्याच्यासाठी मारायचं अरे त्यालाच गरज नसेल तर तुम्ही कशाला मारता? आता खरं सांगा जोशी साहेब, आम्ही लढलं पाहिजे की नाही लढलं पाहिजे? मरलं पाहिजे की नाही मरलं पाहिजे? मरलं पाहिजे. मग आमचं वाचणं जगणं कोणाच्या हातात आहे आता? तुम्ही जर इथं आम्हाला वाऱ्यावर सोडलं, तुम्ही जर कच्चे पडले तर आम्ही शहीद झालोच चालतं. आता मी इथं बसलो, माझा इथून उठणं कोणाच्या हातात आहे? कोण्या आमदाराच्या हातात नाही, कोण्या खासदाराच्या हातात नाही, कोण्या नेत्याच्या हातात नाही. माझं इथून उठणं फक्त या समाजाच्या हातामध्ये. म्हणून खऱ्या अर्थानं स्वर्गीय बी.के. कोकरे साहेब, ज्यांना धनगरांचा क्रांती सूर्य म्हणलं जातं, या बी.के. कोकरे साहेबांनी बारामतीच्या भूमीतून या धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा लढा सुरू केला. आणि मी शपथ घेतो की या जालन्याच्या भूमीतून या आरक्षणाच्या लढ्याचा मी शेवट करेन. पण त्याला एक पण आहे, मी शेवट करीन सर, पण तुम्ही सोबत असले तर. आहे सोबत? हा मंडप ज्या दिवशीपर्यंत सर्टिफिकेट मिळत नाही आणि मी इथं जिवंत बसलेला आहे, मग मला उठता नाही आलं चालेल, मला बोलता नाही आलं चालेल, पण दीपक बोराडे जोपर्यंत या उपोषण मंडपामध्ये आहे तोपर्यंत या मंडपामध्ये संख्या कमी झाली नाही पाहिजे. मी जेवण करणार नाही,
कॅमेरे लावणार इथं, आज दुपारपासून कॅमेरे लागणार आहे तिथं. अशोक भाऊ, मी अन्नाचा कण जर खाल्ला, मी जेवण जर केलं, तर सगळ्यांनी मला इथून हाकलायचं लाथा मारून. मला बरेच लोक शिवाजीराव आले, सांगितलं, सकाळी मी बोलले, दीपकराव काय होईल ते होईल, याचं त्याचं नाव सांगून असं चितळकर साहेब खोटं नाटक काम नाही करणार, जे करायचं ते खरं. मी प्रामाणिकपणे इथं बसायला मरायला तयार आहे. तोपर्यंत मी इथं आहे, तोपर्यंत एकाही माणसाने इथून हलायचं नाही. तुमच्या जेवणाची व्यवस्था इथं पाठीमागे आहे, तुम्हाला पाण्याची व्यवस्था इथं आहे, तुम्हाला चहाची व्यवस्था इथं आहे, तुम्हाला नाश्त्याची व्यवस्था इथं आहे. तुम्हाला या रोडच्या बाहेर 2 रुपये खर्च करायला कशाला जायचं काम नाही पडणार. मग तुम्हाला जर लय अर्जंट काम असेल, कोर्टाची तारीख असेल, तुम्ही कुठं नाही गेले, एखाद्याचा जीव जाणार असेल, तुम्ही नाही गेले, तुमचं 1 कोटीचं नुकसान होणार असेल, असं काही असलं तरच जा. मग आज तुम्ही मंडपात बसले, उद्या रोडवर बसले पाहिजे, परवा चौकात बसले पाहिजे, 4 दिवसाला दीपक बोराडे बोलताना आले, तुम्ही जालन्याच्या प्रत्येक रस्त्यावर बसलं पाहिजे. आणि ज्या दिवशी दीपक बोराडेचं बोलणं बंद होईल, ज्या दिवशी माझ्या अंगामध्ये बोलण्याची ताकद राहणार नाही, त्या दिवशी या महाराष्ट्रातला प्रत्येक चौक, प्रत्येक रस्ता हा धनगरांनी, पिवळ्या लोकांनी भरलेला दिसला पाहिजे. आणि आणखी एक विनंती हात जोडून करतो, मी तुमच्यासह महाराष्ट्रातल्या प्रत्येक बांधवाला हात जोडून सांगतो, ब्रँड आहे, ब्रँड दीपक बोराडे ब्रँड. नावातच ब्रँड आहे, या ब्रँडला कोणासोबत जोडू नका. भोजने साहेब लोक लय म्हणते, त्याचा माणूस आहे, त्याचा मित्र आहे, याचं ऐकल त्याचं ऐकल. दीपक बोराडे कोणाचंच ऐकत नसतो. सर उद्या ऐकायचं काम पडलं भगवानराव, तुमचं ऐकलं बरं का सगळ्याचं. तात्या, गोविंद भाऊ, विठ्ठलराव, अक्षय भैया, तुमचं ऐकल मी, कारण तुम्ही माझे, बाकी कोणाचंच नाही ऐकणार. त्याच्यामुळं पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाया उसके जैसा. दीपक बोराडेचा रंगच वेगळा आहे. दीपक बोराडेला कृपा करून कोणासोबतही जोडू नका. मी लय गर्वानं सांगतो, अशातला भाग नाही, पण माझा स्वभाव, माझी विचारधारा, माझं वागणं, माझं बोलणं, माझी प्रत्येक गोष्ट स्वतंत्र आहे, वेगळी आहे. मी माझ्या हिशोबानं चालतो आणि आता चालणार समाजाच्या हिशोबानं. त्याच्यामुळं किंतु परंतु कोण काय म्हणतं या भानगडीत लक्ष न देता माझं पहिलं वाक्य, शेवटचं वाक्य, माझ्यावर विश्वास ठेवा. हा धनगर जमातीच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीचा लढा माझ्यासह, आता मी वाक्य बदलतो बरं का सर, बरोबर आहे वाकमारे साहेब, माझ्यासह तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यातला शेवटचा लढा असेल. परत एकदा आपण सर्व लोक आलात, मला लढण्यासाठी खरोखर 12 हत्तीचं बळ म्हणतात, मी म्हणतो मला 24 हत्तीचं बळ मिळालं. माझी आंदोलन करण्याची ऊर्जा गेल्या 8 दिवसापासून मी शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या लय थकलेलो होतो. आरक्षण उभं करताना एक थोडस बोलतो, मी थांबतो इथं. गोविंद भाऊ काही गोष्टीचे खुलासे केले पाहिजे, कारण लोक म्हणतात की आता बोलणं गरजेचं आहे. लोकांचा एक ग्रह होता सर, लोकांना विचारायला पाहिजे उपोषणाला बसायला. अरे बाबा मागचा अनुभव आहे, पंढरपूरला आम्ही गेलो, महाराष्ट्रातल्या जनतेला हात जोडून कळकळीची विनंती माझी, अरे समजून घ्या विषय. एका आईच्या पोटी जन्माला आलेले 4 लेकरं सुद्धा एका ठिकाणी सरळ एका विचारात नाही बसत काही. मग महाराष्ट्रातल्या पुऱ्या लोकांना विचारून हे आंदोलन ठरलं असतं का?
त्याच्यामुळं आम्ही जो निर्णय घेतला तो प्रामाणिकपणे तुमच्या आमच्या लेकराच्या हितासाठी हा निर्णय घेतलेला आहे. आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही जे पैसे मागितलेले आहेत या ठिकाणी भगवानराव मातले या व्यक्तीला कोण ओळखतं इथं बसलेल्या पैकी? हे तर बाकीचे ओळखत नाही वाटते. सगळे ओळखताना माझ्या नजरेत मी इथं बसलोय. पैशाचा विषय महत्वाचा असतो, तुमचा घामाचा पैसा आहे. आम्ही आजूबाजूला पाहतो वकील साहेब पैशाच्या काय भानगडी होतात. मी आजपर्यंत वैयक्तिक 500च्या वर माझे व्याख्यान महाराष्ट्रात झाले असतील. मी गाडीच्या डिझेलसाठी पैसे घेतलेले नाहीयेत, मी रुपया घेत नाही. परंतु या सामाजिक कामासाठी पैसे गरजेचे असतात. या ठिकाणी भगवानराव मातले प्रामाणिक माणूस आहे की ज्यांना मी मागच्या ज्या 10-12 वर्षात ओळखतो ते जिथं तिथं खिशातले पैसे खर्च करतात, पण स्वतः रुपया कधी कुठं खाताना किंवा लुबाडताना मला दिसले नाही. म्हणून ह्या पैशाचा सगळा हिशोब भगवानराव मातले यांच्याजवळ राहणार आहे. आपण इथं नक्की स्वरूपात पैसे देऊ शकता. मी माझा फोन पे नंबर मुद्दाम देतो भगवानराव, कारण नागपूर पासून मुंबईपर्यंत माझे नंबर लोकांना पाठ आहेत. माझे दोन्ही फोन पे नंबर जे मोबाईल नंबर हे फोन पे नंबर आहे. ज्याला मोबाईलवर पैसे टाकायचे असेल त्याला इथं QR कोडचे काही स्क्रीन आम्ही लावून देतो. सोशल मीडियावर व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून आवाहन करतो, तुम्ही आम्हाला दिलेल्या 1-1 रुपयाचा हिशोब राहील आणि मरेपर्यंत तुमच्या पैशाचा उपयोग जर लयच दिले, समजा कृष्ण भाऊ 10-20 कोटी दिले, समाधान समजा आम्हाला भगवानराव, तर 1-1 रुपयाचा उपयोग हा समाजासाठीच होणार आहे. म्हणून ज्याला नगदी द्यायचे ते इथं 2 बाया आमच्या बसतील, इथं येऊन तुम्ही देऊ शकता. आपापल्या ऐपतीप्रमाणे फोन नंबर आम्ही लावू, त्याच्यावर देऊ शकता. परत एक नम्र विनंती सगळ्याला करतो, ज्याचे कोणाला व्हिडिओला हे वाक्य काटछाट करून ते टाकता येतात ते टाका. सोशल मीडियाचा जे वापर करणारे आहेत तरुण आमचे, त्यांनी ऍक्टिव्ह व्हा आणि फक्त इकडं मागं पुढे इकडं न पाहता सरळ फोकस ठेवा. तो दीपक बोराडे, जालना आंदोलन, मुंबई, भाजप आणि देवेंद्र फडणवीस. तुमच्या सोशल मीडियामध्ये कोणही मोबाईल उघडा, फेसबुक उघडलं की पिवळं वादळ दिसायला पाहिजे, व्हॉट्सअप उघडलं की त्याला पिवळं वादळ दिसायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? हे जर आपण करू शकलो तर आपण यशस्वी आहे. राज्यभरातून या ठिकाणी लोक येणार आहेत, जे स्वयंसेवक. आम्ही कसं हे सगळं उभं केलं आमचं आम्हाला माहिती आहे. ज्यांना कुणाला इथं आमच्या सोबत या कमिटीमध्ये काम करण्याची इच्छा असेल, स्वयंसेवक म्हणून काम करण्याची असेल, ज्याला कुठे इथं आपलं ज्या पद्धतीचं योगदान द्यायची इच्छा असेल ते या ठिकाणी देतील, त्याचं स्वागत आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट मी या ठिकाणी बोलतो ती आपण प्रत्येकाने हात ठेवायची. इथं अक्षय भैया असतील, आपणचे मंडळी इथं राहणार आहेत, ज्ञानेश्वर भाऊ, या स्टेजवरनं या माईक मधून ज्याला कोणाला बोलायचं असेल, हा फार महत्वाचा विषय. 1 मिनिटात मी थांबणार आहे कारण आता माझी एनर्जी संपत चालली आहे. ज्याला कोणाला या स्टेजवरून बोलायचं असेल तो फक्त धनगर, एसटी आरक्षण हेच बोलल. याच्या व्यतिरिक्त इथून कोणी काही बोलणार नाही. बाकी कोण्या पक्षाबद्दल, कोण्या जाती धर्माबद्दल, कोण्या संघटनेबद्दल, कोण्या नेत्याबद्दल ज्याला कोणाला काही बोलायचं असेल त्यानं माझ्या कानात सांगायचं, मी बोलल. पण या माईकवर कोणाला रिकामा बोलण्याचा अधिकार राहणार नाही. धन्यवाद. जय मल्हार. या ठिकाणी बंजारा समाजाचे नेते उद्धव भाऊ पवार, विजय भैया चव्हाण आणि साहेब हे बंजारा समाजाच्या वतीनं या आपल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले. मी त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन, आभार व्यक्त करतो. महाराष्ट्रातल्या 2-2.5 कोटी धनगरांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला विनंती करतो की तुम्ही वरती या, 2 मिनिटं तुमच्या भावना कोणी व्यक्त करा, नंतर मग आपले लोक बोलतील.